स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व कवठेमहांकाळ पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे कारवाई करीत नागज घाटात जाळून टाकलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केला असून या घटनेतील मयत व्यक्तीचे नाव मो शरीफ हसनसाब गनवार वय वर्ष 34 राहणार अल्लापूर वेस्ट नुरानी मस्जिद जवळ विजयपूर राज्य कर्नाटक असल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले असून या प्रकरणातील संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे। मो रफीक शब्बीर मोहम्मदापूर वय 32 वर्ष राहणार ख्वाजा मस्जिद जेल दर्गा परिसर विजयपूर राज्य कर्नाटक, यासीन अनवर बल्लारी वय 30 वर्ष राहणार ख्वाजा मस्जिद जेल दर्गा परिसर विजयपूर राज्य कर्नाटक, मोहसिन अनवर बल्लारी वय 28 वर्ष राहणार ख्वाजा मस्जिद जेल दर्गा परिसर विजयपूर राज्य कर्नाटक, अल्लाउद्दीन मेहबूब साब बावरची वय 27 वर्ष राहणार ख्वाजा मस्जिद जेल दर्गा परिसर विजयपूर राज्य कर्नाटक अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10:51 कवठेमहांकाळ पोलीस ठाणे जिल्हा सांगली हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 166 ई लगत नागज ते भिवघाटकडे जाणारे घाटामध्ये रस्त्याचे पुलाच्या कठाड्याच्या कडेला एका अनोळखी पुरुषाचे प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आले होते। घटनास्थळावरील प्रथमदर्शनी परिस्थितीनुसार अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणाने सदर इसमाचा खून करून पुरावा व प्रेताची ओळख नष्ट करण्याकरिता खून करून प्रेत घाटात टाकून सदर ठिकाणी जागीच पेटवले असल्यामुळे मयत व्यक्ती अर्धवट जळाले स्थितीत मिळून आले होते। सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन सदर गंभीर खुनाच्या गुन्ह्याचा तपास जलद गतीने होण्याकरिता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली शाखा व कवठेमहांकाळ पोलीस ठाणे यांचे स्वतंत्र पथके तयार करून सदर मयताची ओळख पटवून आरोपींना तातडीने निष्पन्न करून गुन्ह्याची उकल करण्याबाबत आदेशित करून मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या। सदर गुन्ह्याचा तपास सुनील साळुंखे उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग हे करीत असून जत विभागामधील कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे एक पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पथके काम करीत असताना त्यांनी घटनास्थळावरील माहिती व सांगली लगतचे जिल्हे तसेच कर्नाटक राज्याच्या सीमेवरील लगतच्या जिल्ह्यातील सर्व मिसिंग व अपहरित व्यक्तींचा अभिलेख या गुन्ह्याचे अनुषंगाने तपास करीत असताना दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी माहिती मिळाली की गोलघुमट पोलीस ठाणे विजयपूर राज्य कर्नाटक येथून दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी एक पुरुष मिसिंग झाला असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने गोलघुमट पोलीस ठाण्यात तिचा पती मिसिंग झाल्याबाबत दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी मिसिंग तक्रार दाखल केली आहे। सदर मिसिंग व्यक्तीचे नातेवाईकांना मयत अनोळखी व्यक्तीचे फोटो व घटनास्थळावर मिळालेल्या वस्तू दाखविल्या असता सदरच्या वस्तू मिसिंग व्यक्तीच्या असल्याची खात्री त्यांच्याकडून झाली आहे। नमूद पथकाने मिसिंग व्यक्तीबाबत तांत्रिक तपास तसेच गोपनीय बातमीदाराकडून माहिती घेतली असता मिसिंग व्यक्ती शरीफ गनवार याचा पैशाचे व त्याचे पत्नीशी मो रफीक शब्बीर मोहम्मदापूर राहणार ख्वाजा मस्जिद जवळ जेल दर्गा परिसर विजयपूर याचे असलेल्या प्रेम संबंधातून त्यांचे साथीदाराकरवी सदरचा खून केला असल्याची माहिती मिळाली। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे मो रफीक शब्बीर मोहम्मदापूर वय 32 वर्ष, यासीन अनवर बल्लारी वय 30 वर्ष, मोहसिन अनवर बल्लारी वय 28 वर्षे व अल्लाउद्दीन मेहबूब साब बावरची वय 27 वर्षे सर्वजण राहणार ख्वाजा मस्जिद जेल दर्गा परिसर विजयपूर राज्य कर्नाटक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण कसून तपास केला असता मो रफीक शब्बीर मोहम्मदापूर याने सांगितले की त्याचे वरील साथीदार त्यांनी त्याचे सांगण्यावरून मयत इसम मो शरीफ हसनसाब गनवार यास विजयपूर येथे मारहाण करून त्याचा गळा आवळून व चाकूने त्याचे छातीवर मारून त्याचा खून करून त्याचे प्रेताची विल्हेवाट महाराष्ट्र राज्यात जत ते कराड रोडवरील नागज घाटात त्याचेकडील कार गाडीतून प्रेत नेऊन घाटात टाकून डिझेल ओतून पेटवून दिले असल्याची कबुली दिली आहे। सदरबाबत खात्री झाल्याने सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांनी पुढील तपास कामी कवठेमहांकाळ पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास सुनील साळुंखे उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत हे करीत आहेत। सदरची कामगिरी ही संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांचे मार्गदर्शनाखाली जत विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे कवठेमहांकाळ पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्यासह कुमार पाटील, विनायक मसाळे, रविराज जमादार,
पोलीस हेड कॉन्स्टेबल विरोबा नरळे, संदीप नलावडे, अनिल कोळेकर, दर्याप्पा बंडगर, नागेश खरात, विक्रम खोत, सागर लवटे, संदीप गुरव, सागर टिंगरे, अमर नरळे, प्रकाश पाटील, दीपक गायकवाड, सोमनाथ गुंडे, उदयसिंह माळी, मच्छिंद्र बर्डे, पोलीस नाईक नागेश मासाळ, चंद्रकांत साबळे, श्रीशैल्य वनमराठे, निवृत्ती करांडे, सिद्धेश्वर कुंभार, अभिजित कासार, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील, स्वप्नील नायकोडे, सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने कारवाई केली आहे. दरम्यान यामध्ये पोलीस फौजदार विनायक मसाळे, पोलीस नाईक संदीप नलावडे, अनिल कोळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश खरात व दर्याप्पा बंडगर यांनी विशेष कामगिरी केली आहे. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.